महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि महाराष्ट्राच्या उंचीवरणामध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केलं आणि महाराष्ट्राच्या सरकारी क्षेत्रावर एक दिशा देशा प्रयत्न केला. श्री हर्षवर्धन पाटील आणि सरकारी बंधू म्हणले आणि मध्यंतरी श्री भेट त्या भेटीमध्ये ते काय करतात त्याचं चित्र त्यांनी माझ्या पुढं वागलं. देवपूर्वी त्याच्या उद्योगात त्याच्या संस्थेमध्ये काही लोकांच्याकडून ऐकलं होतं, पण त्यांच्याशी सुसंवाद केल्याच्या नंतर की त्यांनी सुचवलं की तुमचं स्वारक्षांचं युनिट आहे ते मला वागायची इच्छा आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी आमच्या सरकारांच्या सराव महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्राचा एक महत्त्वाचा राज्य. एक काळ असा होता की हा देश उद्योगधंद्याच्या क्षेत्रामध्ये फार पुढं होता असं म्हणता येत नाही. स्वातंत्र्याच्या आधीच्या काळामध्ये इंग्रजांच्या राज्याचे होते त्यांनी उद्योग वाढले, पण त्या उद्योगाचं सूत्र इंग्लंडमधल्या त्याची जी इंडस्ट्री आहे त्याला आवश्यक असलेलं रॉ मटेरियल कसं देता येईल हा दृष्टिकोन ठेवला. नव्याला टेक्स्टाईल एक असं सेक्टर आहे की ज्या सेक्टरमध्ये त्यांनी अधिक लक्ष करायचं. स्वातंत्र्य आणि हळूहळू औद्योगिकरणाचा विचार मांडला. 1960 साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी या कामात अधिक लक्ष घातलं. त्या ज्या संस्था आहेत त्याची MIDC असेल, महाराष्ट्र फायनान्शियल कॉर्पोरेशन असेल, महाराष्ट्र विद्युत बोर्ड असेल, या सगळ्या संस्थांची निर्मिती चव्हाण साहेबांच्या कारखान्यामध्ये झाली. त्यांनी पायाभूत काम केलं आणि नंतरच्या काळामध्ये वसंतराव नाईक असतील, वसंतराव दादा असतील, मला स्वतःला 4 वेळेला राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. आम्ही सगळ्यांनी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने लक्ष केंद्रित केलं. त्याच्यामध्ये वसंतराव दादा अतिशय कमी शिक्षण असते ते ग्रस्त, तर अत्यंत दूरदृष्टी असते ते ग्रस्त. त्यांनी उद्योगधंदे वाढवायचे, तर त्या उद्योगधंद्याचं सूत्र कृषी औद्योगिक कारखानदारी हे होतं. आणि आज त्याचे सराव आपल्याला दिसतात की देशामध्ये उदाहरणार्थ साखर धंदा बघितला तर महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर. त्याचं दुरुस्त झालं, नुसती साखर एक साखर झालं, त्या साखरेच्या आईली साखर झाल्यानंतर ओल्या सेल्सपासून इथेनॉल आलं, इथेनॉलपासून हायड्रोजन तिचा आपण चाललेलं. नवीन नवीन बदल हे या कारखानदारीतून केलं व्हायला सुद्धा हे होऊ शकतं. आणि म्हणून हा एक भाग आणि कारखानदारी ही विकेंद्रित स्वरूपात असते. केंद्रित कारखानदारी ही अडचणी निर्माण करू शकते. आणि म्हणून माझ्या काळामध्ये आम्ही लोकांनी हा विचार घेतला की विकेंद्रित कारखानदारी कशी करतो. मला आठवतं की त्या काळामध्ये पिंपरी चिंचवड हा एक मोठा औद्योगिक कचरा होता. अनेक कर्तृत्व उद्योजकांनी तिथे योगदान
योगदान दिले. त्याच्यामध्ये जिहाजाची शाखाचं नाव घेतले, सत्यराव केशवरावचं नाव घेतले, नेसाच्या कल्याणीचं नाव घेतले, अनेकांचे नाव घेतले की ते तिथे फार मोठं योगदान दिलं. आम्ही प्रत्येक आल्याच्यानंतर महाराष्ट्राचा उद्योग म्हणजे मुंबई आणि मुंबईच्या नंतर फेब्रुवारीचे लोक याच्यात काहीतरी बदल केला पाहिजे. आणि ते बदल करायचे असते तर विकेंद्रित स्वरूपामध्ये कारखानदारी कशी मिळेल आणि अधिक हाताला कसं काम मिळेल आणि ज्या हाताला काम मिळायचं त्या हाताच्या कर्तृत्व जे आहे त्याला प्रोत्साहन कसं करता येईल या गोष्टीवर अधिक लक्ष दिले. आणि फेब्रुवारीचं झालं पण नंतर आम्ही याचा विस्तार करायचा असतो. रांजणगाव त्याच्यात असेल, सिल्लोड त्याच्यामध्ये असेल, बारामती त्याच्यामध्ये असेल, इंदापूर त्याच्यामध्ये असेल, रिगोडच्या लोक हे भाग असेल तिथे राजकारणी या अनेक ठिकाणी छोटे मोठे कारखाने हे उभे राहिले आणि हळूहळू याचा विस्तार होत गेला. आणि महाराष्ट्र हा जसा दुसऱ्या औद्योगिक क्षेत्रात होता तसे याही क्षेत्रामध्ये हा येऊन गेले. माझ्या काळामध्ये दोन गोष्टी अधिक लक्ष दिली. एक ॲटोमोबाईल सेक्टर आणि मला सारखं कळत होतं की हा सेक्टर आपण जर अधिक प्रोत्साहित केलं तर अनेक प्रकारच्या कंपन्या इथे येऊ शकतात आणि त्या आल्या. ॲटोमोबाईल सेक्टर त्यांनी अधिक हाताला काम दिलं. आणि दुसऱ्या लोकांनी केला. मला आठवत आहे एक गमतीची माहिती तुम्हाला देतो. पुण्याच्या जवळ हिंजवडी तुम्हाला माहिती आहे. त्या हिंजवडीमध्ये आमचे एक सरकारी होते त्याचं नाव नानासाहेब नवरे आणि त्यांनी एक साखर कारखाना काढायचं ठरवलं. मला भूमिपूजनाला बोलवलं. मी गेलो तिथं भूमिपूजन केलं आणि वाचनामध्ये सांगितलं तिथं कारखाना होणार नाही. सगळं असं नाही ऊस उत्पादन शेतकरी होतं म्हणजे आज असं होतं त्याला बोलवलं कारखान्याचं भूमिपूजन आणि हा सांगतो इथं होणार नाही. ते सांगितलं होणार नाही. मी 30 महिन्याला जागा देतो तिथं कारखाना करा. मला इथं IT केंद्र करायचं आणि हिंजवडी IT क्षेत्रात काय करतं हे लोकांना आज त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. तिसरी गोष्ट अशी आहे की एक काळ असा होता की महाराष्ट्र इथे संपूर्ण आपल्याला सांगितलेलं ते विद्येचं बाहेर गेलं. तर विद्येचं बाहेर गेलं म्हणजे काय? फर्ग्युसन कॉलेज, SP कॉलेज, वाडिया कॉलेज हे 5 कॉलेज हे म्हणजे विद्येचं बाहेर गेलं. या विद्येच्या क्षेत्रामध्ये लिकेजी स्वरूपामध्ये प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे हा आग्रह लोकांनी घेतला आणि लिकेजी स्वरूपामध्ये शैक्षणिक संस्था कशा उभ्या करता येईल त्यासंबंधीचा कोर्स अनेक खाजगी लोकांना आम्ही प्रोत्साहन दिले. त्याच्यात काही दोष आहेत. काही लोकांनी तिथं वेळाची भूमी केली तर काही चांगल्या संस्था वगैरे. आज पुण्यामध्ये जवळपास 150पेक्षा जास्त कॉलेजेस 150 कॉलेज एकतर पुणे शहराच्या आजूबाजूला आणि अनेक प्रकारच्या संस्था वगैरे आणि शिक्षणाची जागा खुली राहिली. तुम्ही एक कारखाना ओळखली ते यशस्वी त्याच्यामध्ये या शैक्षणिक संस्थांतून शिक्षण बाहेर पडलेला टेक्नोक्राट हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. आणि त्यामुळे तुमची कारखानदारी वाढायला तिची मदत झाली. तर आनंद की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण काही करतोय आणि तुम्ही लोक त्याला खऱ्या अर्थानं
स्वरूप देतात. आता तिथे हे आले कुठल्या महाराष्ट्रासाठी निजामाच्या विरुद्ध संघर्ष करण्यासाठी त्या भागाच्या लोकांच्या आयुष्याचा एक काळ हा दिलेला होता. पण त्या ठिकाणी औरंगाबाद असेल, तुमचा अवधी जो काही असेल, एक 2-3 ठिकाणं अशी होती की त्या ठिकाणी कुठं फरांजचे होते, कुठं स्वामीजी होते. या लोकांनी शैक्षणिक संस्था काढल्या आणि सुरुवात केली. आज त्या सगळ्या सुरुवातीतून अनेक उत्तम प्रकारचे उद्योजक शिक्षित घटक आज महाराष्ट्राच्या बाहेर पडले. अनेक उत्तम संस्था त्याची झालेली आहेत आणि त्यामध्ये संधी मिळाल्याच्यामुळं आज अनेक ठिकाणी शिक्षित अशा प्रकारचा घटक महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या उभारणीसाठी येतात. तुम्ही जर पिंपरी चिंचवड या भागामध्ये माहिती घेतली तर माझी खात्री 30% पेक्षा अधिक शिक्षित घटक हे महाराष्ट्रात आले. आणि अशा प्रकारचं काम आपण करू शकतो की अनेक जणांना जातो. पण तिथे याचे पुढे गेले, ते जर्मनीत गेले, तिथे शिक्षणाच्यानंतर ज्ञान संपादन केलं, नोकरी केली, परिस्थिती आली आणि स्वतःच्या कर्तृत्वानं शून्य असून अतिशय उत्तम प्रकारचा प्रकल्प त्यांनी या ठिकाणी उभा केले. तर माझी खात्री 30% पेक्षा अधिक शिक्षित घटक हे महाराष्ट्रात आले. आणि अशा प्रकारचं काम आपण करू शकतो की अनेक जणांना जातो. पण तिथे याचे पुढे गेले, ते जर्मनीत गेले, तिथे शिक्षणाच्यानंतर ज्ञान संपादन केलं, नोकरी केली, परिस्थिती आली आणि स्वतःच्या कर्तृत्वानं शून्य असून अतिशय उत्तम प्रकारचा प्रकल्प त्यांनी या ठिकाणी उभा केले. आणि माझी खात्री की हा प्रकार या भागाच्या ज्यांनी माहिती घेईल त्या सगळ्यांना एक प्रकारची प्रेरणा देतील याची मला पूर्ण खात्री. माझ्या स्वतःच्या घरामध्ये शिक्षण एकेकाही नव्हतं. आईवडिलांच्या काळात फक्त थोडं होतं, 5वी 6वी 7वी वगैरे. माझ्या घरात नंतरच पिढी थोडी शिक्षित झाली. माझी एक बंधू ते आयात नाही ते लॉ कॉलेजमध्ये नेशनल नोकरी होते. दुसऱ्या कृषी खात्यामध्ये ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट झाले आणि शेतीच्या क्षेत्रामध्ये देश पातळीवर त्याचं नाव गेलं. आणि तिसरं माझे बंधू तिथे नोकरी करत होते, तहसीलदार ऑफिस होते. त्यांना कॉलेजला ॲडमिशन इंजिनिअरिंग आणि म्हणून तहसीलदार ऑफिसमध्ये पुण्याच्या नोकरी करायला लागली. पगार साठवला, जर्मनीत गेले, तिथे नोकरी केली. त्याच्यावरची डिग्री तिथे घेतल्याच्यानंतर तिथे काम केलं आणि इथे येऊन छोटीशी इंडस्ट्री असेल त्या महाराष्ट्र तुमच्या जवळपास 2 गोष्टी त्याच्या फाउंड्रीज आणि दुसऱ्या केमिकल जे असतं सप्लाय करायचे अशा फाउंड्रीजला त्याचा कारखाना करायला 2-3 ठिकाणी पुण्याला, कोल्हापूरला आणि जमशेदपूरला. आज ते राहिले त्याचे चिरंजीव हे त्या ठिकाणी हेच काम करतात आणि वाजवतात. आणखीन एकदम माझ्या कुटुंबाचे लोक हे उद्योगधंद्याच्या क्षेत्रात असते. म्हणून पार्श्वभूमी नसली, चिकाटी असली, दूरदृष्टी असली तर आपण हे करू शकतो. याचं उत्तम उदाहरण श्लोक गीते आणि त्यावर नव्या पिढीला प्रोत्साहन देण्याच्या दिशेनं अतिशय उत्तम काम केलं. आणि म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच तुम्हा सगळ्यांच्या व्यक्तीसाठी
त्यांनी संधी प्राप्त करून दिली त्यामध्ये मी त्यांना धन्यवाद देतो. पुन्हा आमच्यातले काही तरुण पिढीचे लोक आहेत त्यांना मी तुमच्याकडे पाठवणार आहोत. तुम्हाला त्रास होईल हे पाहुणे येतील पण चौकशी करतील माहिती घेतील पण माझी खात्री आहे की त्यापेक्षा ती त्यातून प्रेरणा घ्या आणि काहीतरी होतं. आपण आश्चर्य असतो आज या वेगळ्या संकटातून देश जातो. तुमचं माझं सगळ्यांचं सध्याचं ते जिंकतं आणि त्या कामाकडं मी काही वर्ष काम केलेलं होतं. देशाचा संरक्षणाचे म्हणून 3 वर्ष मी काम केलेलं होतं. इतक्या अनेक गोष्टी बघितल्याच्या नंतर याची कमतरता होती याची आवश्यकता होती या गोष्टींची जाण ही मला इथं आल्याच्या नंतर सुद्धा झाली. आणि म्हणून या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही सगळे काम करतात याचा आनंद तुम्ही आम्ही सगळे महाराष्ट्र आणि पर्यायी देश विविध क्षेत्रामध्ये तसं होऊ नये आणि त्याचं आपलं योगदान कसं देता येईल याची खबरदारी घेऊ आणि देशाचा आणि समाजाचा चेहरा बदल याच्यासाठी आपला हातभार लागला तर तो आपण आयुष्य राहू एवढ्यासाठी करतो. तुम्ही स्वागत केलं त्यामुळे आभार मानतो आणि मला सातारला जायचं दुसऱ्या खबरचं त्याच्यासाठी आपण घालण्याची प्रगती केली.